नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी ललित खरळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आपण क्लास 12 मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिकचा फर्स्ट लेक्चर आपण घेतलेला आहे आणि आज आपण सेकंड लेक्चरला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण 3 टॉपिक कव्हर केले होते. एक, स्टेटमेंट्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. सेकंड, लॉजिकल कनेक्टिव्स अँड कंपाऊंड स्टेटमेंट. थर्ड, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आणि याच 3 टॉपिकवर आपला एक्सरसाइज 1.1 डिपेंड आहे, तोच आपण आज सुरू करणार आहोत. एक्सरसाइज 1.1, क्वेश्चन नंबर फर्स्ट. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग्स आर द स्टेटमेंट्स. जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. खालील जे सेंटेन्स दिलेले आहेत हे सेंटेन्स स्टेटमेंट्स आहेत का हे आपल्याला ओळखायचं आहे. स्टेटमेंट्स असतील तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला लिहायच्या आहेत. आता हे ओळखण्यासाठी आपल्याला स्टेटमेंटची डेफिनेशन माहीत असेल पाहिजे. लास्ट जो व्हिडिओ घेतला आपण त्यामध्ये स्टेटमेंटची डेफिनेशन आपण क्लिअर केलेली आहे. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली इट इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट. असं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स की ज्याबद्दल आपण ट्रू किंवा मग फॉल्स सांगू शकतो, तर अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आपण. 5 + 4 = 13. आता 5 + 4 = 13 याबद्दल डायरेक्टली आपण सांगू शकतो की हे फॉल्स आहे, कारण 5 + 4 = किती होते, 9 होते आणि इथे काय दिलेलं आहे, 13 दिलेलं आहे. देअरफॉर इट इज नॉट इक्वल्स टू 13. म्हणजे सोल्युशनमध्ये लिहिताना आपल्याला काय लिहावं लागेल की इट इज अ स्टेटमेंट. It is a statement which is false. Hence, its truth value is F. Truth value का राहणार, F राहणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल आहे x - 3 = 14. या एक्सवर या एक्सची जर व्हॅल्यू आपल्याला दिली असती तर याला स्टेटमेंटला आपण ट्रू किंवा फॉल्स असं सांगू शकलो असतो, पण इथे एक्सची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, त्यामुळे हे ओपन सेंटेन्स आहे. हे काय आहे, ओपन सेंटेन्स. कारण x = जर 17 पुटअप केला आपण तर बरोबर हे सॅटिस्फाय होऊन जाते. एक्सच्या 17 व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होते, म्हणजेच ट्रू होते. म्हणून इथे एक्सची व्हॅल्यूज दिलेली नाही आहे, म्हणून हे ओपन सेंटेन्स आहे. लिहिताना लिहावं कसं लागेल, इट इज अन ओपन सेंटेन्स. इट इज अन ओपन सेंटेन्स. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स हे कधीच स्टेटमेंट नसते, कारण त्याबद्दल आपण ट्रू किंवा फॉल्स असं सांगू शकत नाही. थर्ड नंबर, क्लोज द डोर. क्लोज द डोर म्हटलं तर ही एक काय आहे, कमांड आहे. हे काय आहे, ऑर्डर आहे, कमांड आहे. आणि असं जर असेल तर हे इम्परेटिव्ह सेंटेन्स होतं. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स कधीच हे स्टेटमेंट नसते, कारण क्लोज द डोर बद्दल आपण ट्रू किंवा फॉल्स असं सांगू शकत नाही. म्हणून इथे सोल्युशनमध्ये लिहिताना इट इज अ रिक्वेस्ट. ही काय आहे, रिक्वेस्ट आहे. इट इज अ रिक्वेस्ट. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ नंबरचं एक्झाम्पल. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर 0 जर घेतला आपण तर 0ला आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. कसं, 0 + 0i. 0 + 0i. 0 + 0i म्हणजेच काय, तर याला आपण a + ib च्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकलो. हा a म्हणजेच रिअल नंबर असतो, b म्हणजेच इमॅजिनरी पार्ट असतो. a म्हणजेच रिअल पार्ट, b म्हणजेच इमॅजिनरी पार्ट. म्हणजे अशा नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. मग 0 जर अशा फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करता आला तर आपण त्याला काय म्हणणार, कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार आहोत.
मग इथे 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. पण सोल्युशनमध्ये लिहिताना आपल्याला काय करावं लागेल? सोल्युशनमध्ये लिहिताना आपल्याला इट इज अ स्टेटमेंट, आता हे ट्रू आहे, इट इज अ स्टेटमेंट. It is a statement which is true, which is true. Hence, its truth value is t. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार? टी राहणार आहे. नेक्स्ट 5th नंबरचं एक्झाम्पल. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. ही एक काय, ही रिक्वेस्ट केलेली आहे. ही काय आहे? रिक्वेस्ट केलेली आहे. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे ते कधीच स्टेटमेंट, कारण याबद्दल आपण ट्रू किंवा फॉल्स असं सांगू शकत नाही, म्हणून ही एक रिक्वेस्ट आहे. मी इथे लिहावं लागेल इट इज अ रिक्वेस्ट. इट इज अ रिक्वेस्ट. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. It is not a statement. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर. जे कोणते ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट्स असतात ते सिमिलर असतात. पण हे जे स्टेटमेंट आहे हे कसं आहे? ट्रू. पण याबद्दल आपण काय लिहू शकतो? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. It is a statement. It is a statement which is true. Hence, its truth value is t. Truth value is t. 7 number. x square equals to x. x square equals to x. इथे x ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, त्यामुळे हे ओपन सेंटेन्स आहे. कारण x ची जर व्हॅल्यू दिली असती तर त्याबद्दल आपण ट्रू किंवा फॉल्स सांगता आलं असतं. पण इथे आपल्याला ट्रू किंवा फॉल्स असं सांगता येत नाही, म्हणून याला ओपन सेंटेन्स आपण म्हणू शकतो. इट इज अन ओपन सेंटेन्स. It is an open sentence. Hence, it is not a statement. जे ओपन सेंटेन्स असते त्याला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आपण. अ क्वाड्रेटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. विद्यार्थ्यांना तुम्हाला सर्वांना माहित आहे की क्वाड्रेटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म काय आहे? तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. आणि इथे एक्सचा पॉवर 2 आहे, हायेस्ट पॉवर 2 आहे, म्हणून या इक्वेशनचे 2 रूट्स मिळतील. एक घेतला आपण समजा x1, दुसरा x2, असे 2 रूट्सच मिळतील. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, एक्सचा हायेस्ट पॉवर 2 आहे, म्हणजे फक्त इथे 2च रूट्स आपल्याला मिळतील. म्हणून अ क्वाड्रेटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. इथे तेच म्हटलेलं आहे की क्वाड्रेटिक इक्वेशनला 2 पेक्षा जास्त रूट्स नसतात. पण हे स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. म्हणून या स्टेटमेंटबद्दल आपण काय म्हणू शकतो सोल्युशनमध्ये? इट इज अ स्टेटमेंट it is a statement which is false, sorry, which is true, hence its truth value is t. ट्रूथ व्हॅल्यू काय होणार त्याची? टी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. प्रश्नार्थक वाक्य आहे आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल त्याला आपण कधी स्टेटमेंट म्हणत नाही. म्हणून इथे काय आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इथे लिहावं लागेल सोल्युशनमध्ये, इट इज अन
a interrogative sentence. It is a interrogative sentence, hence, आणि हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून याबद्दल आपण ट्रू किंवा फॉल्स असं सांगू शकत नाही, म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट 10 नंबरचं एक्झाम्पल. द सन सेट्स इन द वेस्ट. द सन सेट्स इन द वेस्ट. हे ट्रू आहे. हे काय आहे? ट्रू आहे. सूर्य कुठे मावळतो? तर पश्चिमेला मावळतो. तर हे ट्रू स्टेटमेंट आहे. त्याबद्दल आपण परफेक्टली सांगू शकतो, ठासून सांगू शकतो की हे ट्रू आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून हे याला आपण स्टेटमेंट असं म्हणू शकतो. म्हणून त्यांच्या आन्सरमध्ये काय लिहावं लागेल? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. Which is true, hence its truth value is t. Truth value is t. Next example. All real numbers are whole number. विद्यार्थ्यांना होल नंबर तुम्हाला माहित आहे, W ने डिनोट करतात आणि त्या सेटमध्ये 0, 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी हे सर्व नंबर्स असतात. आणि रिअल नंबर म्हणजे सर्व नंबर, म्हणजेच होल नंबर हे सर्व होल नंबर हे रिअल नंबर आहेत. पण इथे उलट म्हटलेलं आहे, ऑल रिअल नंबर्स आर द होल नंबर्स. म्हणजे हे काय आहे? फॉल्स आहे. म्हणजे हे स्टेटमेंट तर आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? एफ. म्हणून याला आपण इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. Hence its truth value, मग ट्रूथ व्हॅल्यू लिहायला लागेल आपल्याला. ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. नेक्स्ट एक्झाम्पल. कॅन यू स्पीक इन मराठी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॅन यू स्पीक इन मराठी. प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच कोणतं सेंटेन्स आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इट इज लिहायला लागेल इट इज इंट्रोगेटिव्ह. इट इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कधीच स्टेटमेंट नसतात. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. अ स्टेटमेंट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इक्वल्स टू 0 वेन x इक्वल्स टू 7. x इक्वल्स टू 7. जर आपण इथे एक्सची व्हॅल्यू 7 पुटअप केली या इक्वेशनमध्ये तर काय मिळते? 7 स्क्वेअर मायनस 6 इंटू 7 मायनस 7. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर इक्वल्स टू आपल्याला काय मिळालं पाहिजे? 0. म्हणजे या एक्स इक्वल्स टू 7 ने हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. म्हणजे 49 मायनस 42 मायनस 7 देअरफॉर 7 मायनस 7 इक्वल्स टू 0. म्हणजे या एक्सने हे इक्वेशन सॅटिस्फाय केलं. हे इक्वेशन जर सॅटिस्फाय करत असेल तर हे स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. याला स्टेटमेंट म्हणू शकतो आपण, कारण एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे इथे. म्हणून सोल्युशनमध्ये काय लिहावं लागेल आपल्याला? इट इज अ स्टेटमेंट. इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. Truth value is t. Last example आहे, the sum of the cube roots of unity is 0. The sum of cube root of unity is 0. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पाहिला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 0. या तिघांची सम काय येते? 0 येते. म्हणजे सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. हे काय आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. म्हणून सोल्युशन मध्ये इट इज अ स्टेटमेंट which is true. Hence its truth value
value is t. Next example, it rains heavily. हे ओपन सेंटेन्स आहे म्हणून याला डायरेक्टली आपण इट इज अन ओपन सेंटेन्स. It is an open sentence, hence it is not a statement. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज फर्स्ट मधला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केला. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. विद्यार्थ्यांनो, कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे हे तुम्हाला आधी माहीत असेल पाहिजे. लास्ट लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते पाहिलं. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट आपण जर लॉजिकल कनेक्टिव्हजने कनेक्ट केले तर त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एखादं स्टेटमेंट घेतो मी पी आणि क्यू आणि लॉजिकल कनेक्टिव्स कोणकोणते आहेत, अँड, ऑर, इफ अँड ओनली इफ म्हणजेच कंडिशनल, बाय कंडिशनल आणि नॉट. हे सर्व लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत. यांना आपण अँड म्हणतो, याला ऑर म्हणतो, याला कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन. या सर्व लॉजिकल कनेक्टिव्जने जर आपण दोन सिंपल स्टेटमेंट जॉईन केले त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतात. मग इथे सुद्धा आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली लिहायचं आहे. कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली लिहिण्यासाठी आधी आपल्याला दोन सिंपल स्टेटमेंट कोणते आहेत ते पाहावं लागतील. फर्स्ट क्वेश्चन आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र. तर नागपूर इज इन महाराष्ट्र हे फर्स्ट सेंटेन्स म्हणजेच स्टेटमेंट, आणि चेन्नई इज इन तमिळनाडू हे सेकंड स्टेटमेंट. म्हणून आपण याला पी आणि याला क्यूने डिनोट करू. आणि इथे अँड हा वर्ड दिलेला आहे की ज्याने हे दोन्ही सिंपल स्टेटमेंट कनेक्ट केलेले आहेत. अँडचा सिम्बॉल असा असतो, म्हणजेच पी अँड क्यू इज द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दॅट कंपाऊंड स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म इझिली आपण फाइंड आउट करू शकतो, पण आधी आपल्याला काय करावं लागेल ते डिनोट करावं लागतील दोन्ही सेंटेन्स स्टेटमेंट्स. लेट पी, नागपूर इज इन महाराष्ट्र. क्यू, चेन्नई is in Tamil Nadu. Therefore, the symbolic form is P and Q. Symbolic form is P and Q. Next sentence आहे second, triangle is equilateral or isosceles. Triangle is equilateral or isosceles. इथे सुद्धा दोन सेंटेन्स आहेत, ट्रायंगल इज इक्विलॅटरल अँड ट्रायंगल इज आयसोस्केल्स. आणि हे दोन्ही सेंटेन्स ऑरने जॉईन केलेला आहे. आणि ऑरचा सिम्बॉल काय आहे, तर ऑरचा सिम्बॉल असा असतो, ऑरचा सिम्बॉल. म्हणून याला जर आपण पी म्हटलं, याला क्यू म्हटलं, तर पी ऑर क्यू हा काय झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. सेकंड सेंटेन्स जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल, सेकंड कंपाऊंड स्टेटमेंट जर सॉल्व्ह करायचं असेल तर सोल्युशनमध्ये आधी सर्वात सुरुवातीला पी लेट करू डिनोट करून घ्याल दोन्ही सेंटेन्स. लेट पी, ट्रायंगल इज इक्विलॅटरल and Q, triangle is isosceles. Therefore, the symbolic form is P or Q. P or Q. Next, third number मध्ये आपल्याला दोन सेंटेन्स, द अँगल इज राईट अँगल, इट इज अ मेजर ऑफ 90 डिग्री. हे दोन सेंटेन्स दिलेले आहेत आणि हे दोन्ही सेंटेन्स कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्सने जॉईन केलेले आहेत, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजेच बाय कंडिशनल. इफ अँड ओनली इफ म्हणजेच बाय कंडिशनल आणि त्याचा सिम्बॉल असा असतो. म्हणून याला आपण पी म्हटलं, याला क्यू म्हटलं तर सिम्बॉलिक फॉर्म काय होणार, P
पी बाय कंडिशनल क्यू. आणि याला डिनोट करावं लागेल आधी सोल्युशनमध्ये. लेट पी द अँगल इज राईट अँगल and Q the angle is of measure 90 degree. Therefore the symbolic form of that statement, compound statement, symbolic form is P by conditional Q. P by conditional Q, कारण इथे इफ अँड ओनली इफ आहे म्हणून पी बाय कंडिशनल क्यू. नेक्स्ट 4th नंबर. अँगल इज नायदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूस. नायदर नॉर असा जर शब्द आला, असा जर वर्ड आला तर हा इथे अँड यूज करायचा आपल्याला. इथे अँड यूज करायचं आहे, लक्षात ठेवायचं. आता नायदर नॉर तर निगेटिव्ह सेंटेन्स असायला पाहिजे. आपण एक काम करू, त्याला पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करू. सोल्युशन लेट, याला आता लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत. लेट पी द अँगल इज अक्यूट, क्यू अँगल इज ऑब्ट्यूस. Therefore symbolic form is negation of P and negation of Q. Negation of P and negation of Q. इथे जर अँगल इज नॉट अक्यूट, अँगल इज नॉट ऑब्ट्यूस घेतलं असतं तर P अँड Q आलं असतं. पण इथे आपण अँगल इज अक्यूट, अँगल इज ऑब्ट्यूस घेतलं म्हणून अशा प्रकारचं येणार आहे. 5th नंबरमध्ये 2 सेंटेन्स शोधावं लागतील आपल्याला. सिंपल स्टेटमेंट. इफ देनने हे स्टेटमेंट जॉईन केलेलं आहे. याला आपण पी म्हणणार, याला क्यू. आणि इफ देन असेल तर कंडिशनल म्हणजे सिंगल हेडेड ॲरो. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार, याचा सिम्बॉलिक फॉर्म पी कंडिशनल क्यू. सोल्युशनमध्ये याला सॉल्व करू. लेट पी ट्रायंगल ABC is right angle at B and Q measure angle A plus measure angle C equals to 90 degree. Therefore symbolic form is P conditional Q. Symbolic form is P conditional Q. Next question is Hima Das wins gold medal if and only if she run fast. 2 सेंटेन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे. हिमा दास विन्स गोल्ड मेडल, शी रन्स फास्ट. आणि इफ अँड ओनली इफ दिलेला आहे म्हणजेच बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे. बाय कंडिशनलचा सिम्बॉल डबल हेडेड ॲरो आपल्याला माहीत आहे म्हणून याला पीने डिनोट करू, याला क्यूने डिनोट करू आणि सिम्बॉलिक फॉर्म आपण फाइंड आउट करू. लेट पी हिमा दास wins gold medal Q Hima Das runs fast. आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म आधीच आपण डिस्कस केलं, P बाय कंडिशनल Q, कारण इफ अँड ओनली इफ आहे. Next example, x is not irrational number. X is not irrational number हे एक सेंटेन्स आहे. दूसरा सेंटेन्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. आपल्याला हे दोन्ही सेंटेन्स कशाने जॉईन केलेले आहेत? याला P म्हणू आपण, याला Q. म्हणजे x इज नॉट अ रॅशनल नंबर and x is
अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर, हे दोन्ही नंबर बट या वर्डने जॉईन केलेले आहेत. बट म्हणजेच अँड, आधीच आपण पाहिलं बट म्हणजेच अँड. तर कंजंक्शन पहिलं स्टेटमेंट जे आहे आपलं ते आहे, आणि सिम्बॉल काय असतो त्याचा सिम्बॉल असतो अँड. त्याचा सिम्बॉल काय असतो अँड, म्हणजेच पी अँड क्यू असं होणार. सोल्युशनमध्ये लेट पी डिनोट करून टाकू, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर अँड क्यू डिनोट करू आपण, एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. Therefore, symbolic form is P and Q. P and Q. आपण हे असंही करू शकतो, x इज अ इरॅशनल नंबर, नॉट घ्यायचा नाही आणि मग इथे नंतर निगेशन ऑफ P अँड Q असं केलं तरी चालते. विद्यार्थ्यांनो, मी केलेला हा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन नंबर 3, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज काढतात. आतापर्यंत आपण सिम्बॉलिक फॉर्म काढला, आता आपल्याला त्याच कंपाऊंड स्टेटमेंट जे आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे. इथे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, दोन सिम्पल स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट जर काढायचं असेल, ट्रूथ व्हॅल्यूज जर काढायची असेल कंपाऊंड स्टेटमेंटची, तर आपल्याला पी आणि क्यू अशा पी आणि क्यूने डिनोट करून, स्टेटमेंटला डिनोट करून आपल्याला त्या प्रत्येक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आणि प्रत्येक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढल्यानंतर मग आपल्याजवळ अँड, ऑर, कंडिशनल, बाय कंडिशनल जे टेबल आहेत त्या टेबलचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करावं लागतात. तर आपण आधीच डिस्कस केलेलं आहे, अँड जर असेल, अँड जर सिम्बॉल असेल किंवा अँड हा वर्ड असेल तर आपण हा सिम्बॉलिक फॉर्म अँड होतो. आणि इथे टी असेल तर टी, अदरवाईज एफ. ऑर असेल वर्ड तर त्याचा सिम्बॉल हा, इथे एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. त्यानंतर कंडिशनलसाठी आपण कोणता यूज करतो वर्ड, इफ देन. आणि सिंगल हेडेड ॲरो, इथे टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी एफ. फर्स्ट कॉलममध्ये टी, सेकंड कॉलममध्ये एफ. फर्स्ट सेंटेन्स टी, सेकंड सेंटेन्स एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. त्यानंतर इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल हेडेड ॲरो, इथे सेम असेल तर टी आणि डिफरंट असेल तर एफ. म्हणजे पी आणि क्यू दोन्ही जर सेम असतील, टी असेल किंवा एफ असेल तर टी, आणि डिफरंट असेल तर एफ. आणि निगेशनमध्ये नॉट असेल आणि निगेशनमध्ये टी असेल तर काय करत असतो आपण, एफ, आणि एफ असेल तर टी. जोपर्यंत एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत, हे टेबल्स माहीत नाहीत, ट्रूथ व्हॅल्यूज माहीत नाहीत, अँड, ऑर, कंडिशनल, बाय कंडिशनल, निगेशनच्या, तोपर्यंत आपल्याला या कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढता येणार नाही. फर्स्ट आपण सॉल्व्ह करणार आहोत. आधी डिनोट करून घेऊया. लेट पी 4 इज ऑड. या कंपाऊंड स्टेटमेंटची जर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढावं लागेल. क्यू दोन स्टेटमेंट आहेत, 1 इज प्राईम. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 4 इज ऑड नंबर. 4 हा ऑड नंबर नसतो. ऑड नंबर कोणकोणते आहेत, ऑड नंबर 1, 3, 5, ज्याला 2ने भाग जात नाही असे नंबर्स, 2ने परफेक्टली भाग जात नाही असे नंबर सर्व काय असतात, ऑड नंबर. पण या 4ला 2ने परफेक्टली भाग जातो म्हणून हा इव्हन नंबर आहे, म्हणून हे फॉल्स. 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट, म्हणून हे सुद्धा फॉल्स. आणि आता याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहून घेऊ. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज, सिम्बॉलिक फॉर्म काय होतो याचा, ऑर
कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केलेला आहे? ऑरने. ऑरने जर जॉईन केलं असेल तर ऑरचा सिम्बॉल आहेच आपल्याजवळ पी ऑर क्यू. पी ऑर क्यू हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. देअरफॉर याला आता सॉल्व्ह करू आपण. या पीची आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू इथे पुटअप करू. पीची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ, ऑर क्यूची ट्रूथ व्हॅल्यू एफ, आणि ऑर काय म्हणतो, ऑर इथेच दिलेला आहे. ऑर एफ एफ असेल तर एफ, एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज काय असतो टी. म्हणून येणाऱ्या गिव्हन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार? देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज एफ. अशा प्रकारे आपण ट्रूथ व्हॅल्यूवरचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट इज 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. विद्यार्थ्यांनो, दोन स्टेटमेंट्स आहेत ते 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. हे स्टेटमेंट या अँड वर्डने जॉईन केलेलं आहे, म्हणजेच कंजंक्शन आहे, आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला काढता येतो अँड असेल तर. आणि प्रत्येक आता हा परफेक्ट स्क्वेअर 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअरचा अर्थ काय होतो? अंडर रूट 25 घेतला आपण. अंडर रूट 25चं स्क्वेअर रूट 5 होते. अंडर रूट 16 घेतलं, याचं स्क्वेअर रूट 4 होते. पण अंडर रूट जर आपण 24 घेतलं किंवा अंडर रूट 17 घेतलं तर या नंबरचे आपण परफेक्टली स्क्वेअर रूट काढू शकत नाही. म्हणून हे असे जे नंबर्स आहेत या नंबर्सला म्हणतात परफेक्ट स्क्वेअर. या नंबर्सला काय म्हणता येईल? परफेक्ट स्क्वेअर म्हणता येईल. मग 64 आहे, 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे कारण त्याचं परफेक्टली स्क्वेअर रूट निघते, म्हणून याला आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणू शकतो. म्हणून हे स्टेटमेंट टी आहे. आणि 46 इज अ प्राईम नंबर. आता प्राईम नंबर हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर असे दोन नंबर्स आहेत. प्राईम नंबर म्हणजे शॉर्टकटमध्ये आपण समजून घेऊ. प्राईम नंबरची डेफिनेशन काय होते? अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इट सेल्फ इज कॉल्ड एज अ प्राईम नंबर. पण आता 2 जर घेतला मी, 2 × 1 असं लिहू शकतो. इन शॉर्टमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर 3ला कसं लिहू शकतो? 3 × 1. 5ला कसं लिहू शकतो? किंवा 4 घेऊ आपण. 4ला कसं लिहू शकतो आपण? 4 × 1 आणि 2 × 2. 5ला कसं लिहू शकतो? 5 × 1. 6ला कसं लिहू शकतो? 6 × 1 आणि 3 × 2 किंवा 2 × 3 अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, हे जे नंबर्स आहेत 2, 3, 5 हे सर्व प्राईम नंबर्स आहेत. हे काय आहेत? प्राईम नंबर्स. अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इट सेल्फ. आणि सोबतले 4, 6 हे नंबर कंपोजिट नंबर आहेत. हे कोणते नंबर आहेत? कंपोजिट नंबर. या नंबरला आपण कंपोजिट नंबर म्हणू शकतो. म्हणून 46, आता 46ला आपण कसं लिहू शकतो ते पहा, किंवा तो कोणत्या नंबरने डिवाइड होतो ते पाहायचं आपल्याला. 46ला आपण असं लिहू शकतो 23 × 2. 23 × 2 म्हणजे याचा अर्थ हे जर असं लिहिता येत असेल 46 × 1 तर आहेच, 23 × 2 सुद्धा आहे, म्हणजे हा कंपोजिट नंबर आहे. आणि इथे काय दिलेला आहे? हा प्राईम नंबर, म्हणजेच हे काय आहे? फॉल्स आहे. हे काय आहे? फॉल्स आहे. म्हणून आपण दोन्ही स्टेटमेंटचे आपण ट्रूथ व्हॅल्यूज काढून घेतल्या. आपण व्यवस्थित लिहून घेऊया सोल्युशन. आधी आपल्याला डिनोट करावं लागेल लेट P64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. Q46 is a prime number. Therefore, the symbolic form AND आहे, म्हणजेच P and Q. Therefore, P and Q चा आपल्याला काय काढायचं? आता ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. P ची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहित आहे T, and Q ची ट्रूथ व्हॅल्यू F. आणि अँड असेल तर आपण आधीच पाहिलेला, अँड असेल तर TT असेल तर T, अदरवाईज F. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे? F राहणार आहे. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज F. Next question 3. 5 is a prime number
5 is a prime number and 7 divides 94. आता 5 हा प्राईम नंबर आहे, आपण आधीच डिस्कस केलं की 5ला आपण 5 × 1 असं लिहू शकतो, म्हणजे हा प्राईम नंबर आहे, म्हणून याला आपण टी म्हणू. याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे? टी. आणि 7 डिवाइड्स 94. 7 94ने 794ला आपण 7ने डिवाइड करू शकत नाही, परफेक्टली डिवाइड होत नाही तो नंबर, म्हणजेच हे काय आहे? फॉल्स आहे. मग म्हणजे पहिला टी आणि दुसरा फॉल्स, आणि अँड दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला आधी डिनोट करून घेऊया. लेट पी 5 इज अ प्राईम नंबर, क्यू 7 डिवाइड्स 94. 7 divides 94. Therefore, symbolic form is P and Q. And आहे ना, कारण इथे आपल्याला and दिलेला आहे म्हणून P and Q. Therefore, P and Q. आता P ची ट्रूथ व्हॅल्यू T आपण आधीच डिस्कस केलं, and Q ची ट्रूथ व्हॅल्यू F. and म्हणजेच काय होते? TT असेल तर T, अदरवाइज F. TT असेल तर T, अदरवाइज F, म्हणून इथे काय राहणार? F. Therefore, the truth value of given statement is F. Given statement is F. Fourth number. नेक्स्ट नंबर पहा. इट इज नॉट ट्रू दॅट. आता इथे एकच सेंटेन्स आहे, एकच सिंपल सेंटेन्स आहे, आणि ते आपल्याला चेक करायचं आहे ट्रू आहे की फॉल्स आहे. इट इज नॉट ट्रू दॅट असं म्हटलेलं आहे. 5 - 3i इज अ रिअल नंबर. पण 5 - 3i, 5 - 3i म्हणजेच हे a + ib सारखा नंबर आहे. हा नंबर म्हणजेच काय असतो? कॉम्प्लेक्स नंबर. पण इथे काय दिलेलं आहे? रिअल नंबर. म्हणजे हे स्टेटमेंट ॲक्च्युली काय आहे? फॉल्स आहे. आणि याला आधी डिनोट करून घेऊ आपण. लेट पी 5 - 3i इज अ रिअल नंबर. 5 - 3i इज अ रिअल नंबर. आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होणार? तर निगेशन ऑफ पी, कारण इट इज नॉट ट्रू दॅट असं दिलेलं आहे, म्हणून निगेशन ऑफ पी. देअरफॉर negation of p, then negation of p means negation of f, and negation of f means t. Negation of f means t. Therefore, the truth value of given statement is t. Next question is question number 5. If 3 into 5 equals to 8, then 3 + 5 equals to 15. तर तुम्हाला माहित आहे की दोन्ही हे कसे आहेत? फॉल्स आहेत. दोन्ही हे फॉल्स आहेत, कारण 3 × 5 हे 8 होत नाही, आणि 3 + 5 सुद्धा 15 होत नाही, म्हणून काय? फॉल्स आहेत दोन्ही स्टेटमेंट. म्हणून आपण याला फक्त डिनोट करावं लागेल. इफ देन आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे. लेट पी 3 × 5 equals to 8, Q 3 + 5 equals to 15. त्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म काय होतो याचा? इफ देन आहे म्हणून P कंडिशनल Q. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू काढायचे येतात. P कंडिशनल Q. याला आपण F कंडिशनल F होणार, कारण दोन्ही काय आहेत? फॉल्स आहेत. आणि कंडिशनलमध्ये TF असेल तर F, फर्स्ट T आणि सेकंड F असेल तर F. इथे दोन्ही F आहेत, म्हणून इथे T होणार. म्हणजे देअरफॉर द की ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज T. सेकंड. नेक्स्ट 6 नंबर. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली स्काय इज ब्ल्यू. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली स्काय इज ब्ल्यू. दोन स्टेटमेंट आहेत, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. मिल्क हे व्हाईट असते, स्काय हा ब्ल्यू असते, पण दोन्ही स्टेटमेंट कशा आहेत? ट्रू आहे. आणि इफ अँड ओनली इफ म्हणजेच बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे. याला डिनोट करून टाकू आपण. लेट पी मिल्क इज व्हाईट
Q, sky is blue. Sky is blue. Therefore symbolic form काय होणार? P बाय कंडिशनल Q. आणि आता ट्रूथ व्हॅल्यू काढायची आपल्याला. B बाय कंडिशनल Q. दोन्ही ट्रू आहेत. ट्रू बाय कंडिशनल पाहिजे ते. देअरफॉर TT सेम असेल तर T, बाय कंडिशनल म्हणजे सेम असेल तर T. इथे सेम आहेत म्हणून T. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन statement is T. Truth value of given statement is T. Next question and last question is Next question and last question is 24 is a composite number or 17 is a प्राइम नंबर. कंपोजिट नंबर प्राइम नंबरचा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. डायरेक्ट आपण डिनोट करू. लेट P 24 इज अ कंपोजिट नंबर and Q 17 is a prime number. 24 is a composite number. 24 काय आहे? कंपोजिट नंबर आहेच म्हणून याला T. आणि 17 काय आहे? हा सुद्धा प्राइम नंबर आहे म्हणून याचं सुद्धा काय येणार आहे? Tच येणार आहे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म होणार याचा ऑर आहे. P और अँड आहे हा. P और Q हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. देअरफॉर आता ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर P और Q T और T होणार इथे. आणि मित्रांनो आपल्याला माहित आहे की ऑर असेल तर आपण काय करतो? FF असेल तर FF असेल तर F. ऑर मध्ये FF असेल तर F. पण इथे FF आहे काय? नाही. FF असेल तर F आहे, अदरवाइज T. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार? T राहणार आहे. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इज T. तर अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड आणि क्वेश्चन नंबर थर्ड या पार्टमध्ये आपण कव्हर केला. पुढचा जो पार्ट येणार आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 इझी चॅप्टर आहे. अभ्यास केला तर तुम्हाला संपूर्ण मार्क्स या चॅप्टरमध्ये मिळू शकतात. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.